आदरणीय संदीपजी नाईक साहेब, सलगडे सुतार, प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आजच्या या सभेचं आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय सुरेश म्हात्रे भाऊसाहेब, आदरणीय संदीपजी नाईक साहेब यांच्या सर्वांच्या हस्ते, या सर्वजण जे व्यासपीठावर या सर्वांच्या हस्ते आपण इथे दीप प्रज्वलन करीत आहोत. बेलापुर विधानसभा क्षेत्र के महाविकास सरकारी के उम्मीदवार संदीप नाइक का महाप्रचार सभा आज नेहरू में आयोजित किया गया था, जहां पर सीपी शरद पवार के दिग्गज नेता सुप्रिया सुले के साथ साथ जयंत पाटिल मौजूद रहे. जहां पर जयंत पाटिल ने कहा कि शरद पवार पार्टी प्रमुख शरद पवार के नेतृत्व में महाविकास अघाड़ी सत्ता में आएगी. नवी मुंबई में विकास आगे बढ़ेगा और संदीप नाइक को मंत्री पद भी मिलेगा. दूसरी तरफ सुप्रिया सुले ने कहा कि संदीप नाइक के साथ हमारी 4 पीढ़ी का नाता है. वहीं सुप्रिया सुले ने यह भी कहा कि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष और महाविकास अघाड़ी के प्रत्येक कार्यकर्ता संदीप नाइक के साथ खड़े हैं तो उनकी जीत निश्चित है. भारी संख्या में गणेश नाइक के प्रशासक सभा में अपना शक्ति प्रदर्शन करते दिखे. संदीप नाईक यांनी नवी मुंबई हे पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास यावं यासाठी बेलापूर मतदारसंघातील सर्व नागरिक आपण सगळे आपलेपणानं उत्साहानं उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज या सभेच्या प्रसंगी करतो. निर्माण झालेली परिस्थिती आणि या परिस्थितीच्या माध्यमातून नवी मुंबईच्या सन्मानाकरता, नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासाकरता आपण ही निवडणूक लढली पाहिजे अशा प्रकारची भावना बेलापूर मतदारसंघातील मतदार असतील, माझ्या समवेत काम करणारे कार्यकर्ते असतील, या सर्वांनी व्यक्त केली. निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये आपण कशा पद्धतीनं ही निवडणूक लढू याबाबत मनामध्ये विचार सुरू होते आणि अशाच वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षानं महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यानं माझ्याप्रती विश्वास व्यक्त केला आणि मला बेलापूर मतदारसंघामधून ही निवडणूक लढण्याची संधी दिली. त्याबद्दल सर्व नेत्यांचं आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. ही नवी मुंबईची बेलापूर मतदारसंघाची निवडणूक ही आपण नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासाकरता आणि त्याचबरोबर आपल्या बेलापूर मतदारसंघाच्या सन्मानाकरता लढतोय. आज नवी मुंबई शहर ज्या शहराचं नावलौकिक राज्यात नाही तर संपूर्ण देशामध्ये आहे, स्वच्छ शहर म्हणून या शहराची ओळख, राहण्यालायक शहर म्हणून या शहराची ओळख, हे शहर आता खेळणाऱ्या देखील झालेलं आहे. उत्सवांचं शहर म्हणून देखील या शहराला ओळखलं जातं. या शहराच्या प्रत्येक टप्प्यामध्ये या शहराची डेव्हलपमेंट होत असताना, शहराचा विकास होत असताना या शहराला खऱ्या अर्थानं पाठबळ देण्याचं काम कोणी केलं तर ते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी केलं. हे आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केलाच पाहिजे. आज सगळ्यांनी पाण्याच्या विषयी आपलं मत व्यक्त केलं की आपल्या शहराचं पाणी इतर शहरांमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न षडयंत्र रचलं जातं. ज्यावेळेस हे शहर निर्माण होत होतं त्यावेळेस या शहराला पाण्याची अडचण भासेल. या शहराच्या नेतृत्वानं जेव्हा आपण एखादा डॅम विकत घेतलं पाहिजे अशा प्रकारचा विचार पुढे आल्यानंतर त्या
कालखंडामध्ये खरं तर जल प्राधिकरण डिपार्टमेंट असेल, MGP असेल, हे डिपार्टमेंट पाणी विकत असतात, डॅम विकत नाही. परंतु एक महानगरपालिका चांगलं काम करते. मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई शहराची निर्मिती झाली आहे. या भारतातल्या प्रत्येक राज्यातला, प्रत्येक प्रांतातला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातला, जिल्ह्यातला व्यक्ती या नवी मुंबई शहरामध्ये आहे. आणि या शहराचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर पाण्याची समस्या ही दूर झाली पाहिजे. आणि त्यावेळेस स्वर्गीय RR पाटील साहेब आबा यांनी आपल्याला मदत केली आणि त्यामध्ये देखील आपलं काम होत नव्हतं. आणि त्यावेळेस महत्वाची भूमिका ही पवारसाहेबांच्या माध्यमातून बजावली गेली. फक्त हा पाण्याचाच विषय नाही, नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रगतीमध्ये प्रत्येक विषय. आज नवी मुंबई महानगरपालिकेचं हेड ऑफिस आपण बघतोय की ज्या हेड ऑफिसमध्ये सगळ्यात जास्त सेल्फी काढल्या जातात, या हेड ऑफिसचं देखील प्लॉट मिळत असताना नवी मुंबई महानगरपालिकेला एवढ्या मोठ्याच्या जागेवर प्लॉट कशाला हवाय? एखाद्या पाठीमागच्या ठिकाणी आपण प्लॉट घ्या. अशा प्रकारची चर्चा सुरू असताना सिडकोने देखील असंच आपल्याला सांगितलं. परंतु नाही, नवी मुंबई शहर चांगलं काम करतंय. त्यांना हेड ऑफिस बनवायचं आहे तर त्यांना चांगली जागा मिळाली पाहिजे. त्यावेळेस देखील ही जागा मिळत असताना या जागेची किंमत 100 कोटी ही सिडकोनं सांगितली गेली. नव्या मुंबईतल्या नेतृत्वानं विनंती केली की ही महानगरपालिका आहे, काय कोणाला प्रायव्हेट व्यक्तीला हा प्लॉट नको आहे. ऐतिहासिक निर्णय झाला. आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून 1 रुपये नाममात्र दराने आपल्याला हेड ऑफिसचा प्लॉट मिळाला. आज दशरथ भगत साहेबांनी, विठ्ठल मोरे साहेबांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला, हॉस्पिटल सर्वांना हवंय. कोविडच्या कालखंडामध्ये आपले सर्व कार्यकर्ते झटत होते, आपल्या कर्तव्याची पूर्ती करत होते. अशा कालखंडामध्ये नवी मुंबई महानगरपालिका सिडको, जी सिडको नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या जागा विकून त्या ठिकाणी मोठी झाली, या कोविडच्या कालखंडामध्ये पहिला जर मदतीचा हात कुठल्या शहराला द्यायचा तर तो नवी मुंबई शहराला द्यायची गरज होती. अशा वेळेस आपल्या शहरातले, आपल्या सिडकोचे पैसे इतर शहरामध्ये दिले गेले. परंतु अशाच परिस्थितीमध्ये जर आपल्या शहरामध्ये हॉस्पिटल बांधायचं आहे, मग ते नवी मुंबई शहरातल्या लोकांच्या कररूपी पैशातून कशा करता? हॉस्पिटल बांधून द्यायचं आहे तर ते सिडकोनं बांधून दिलं पाहिजे. 1000 कोटी खर्च सिडकोनं केला पाहिजे आणि तो चालवण्याचा खर्च हा राज्य सरकारनं केला पाहिजे. गोष्ट बाजूलाच राहिली. परंतु आपल्या आमदारानं काय केलं की जो खेळायचं मैदान होतं ते मैदान सिडकोनं 50 कोटीला महानगरपालिकेला विकलं. आणि त्याबद्दल जेव्हा कोणी बोललं त्यावेळेस लोकांवर टीका केली गेली. शहराचा DP बनत असताना आज आपल्या शहराची लोकसंख्या जवळपास 18 लाख आहे. पुनर्विकास ज्या पद्धतीनं, ज्या गतीनं सुरू झालाय, येणाऱ्या 5 वर्षामध्ये नवी मुंबई शहराची लोकसंख्या ही 28 ते 30 लाख होईल. 10 वर्षामध्ये ही लोकसंख्या 40 लाखाच्या आसपास जाईल. या शहराचं नियोजन करत असताना ज्या नियोजनामध्ये आदरणीय पवारसाहेब असतील, पंतप्रधान मनमोहन सिंगजी असतील, ज्यांच्या माध्यमातून JNRM स्कीम ही संपूर्ण देशामध्ये लागू झाली आणि त्याचा खूप मोठा फायदा हा नवी मुंबई महानगरपालिकेला झाला. मी स्थायी समितीचा सभापती असताना आपल्या शहरामधला रेव्हेन्यू सोर्स आणि एक्सपेंडिचर जर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये काम करायचं असेल तर आपल्याला राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची मदत ही 100% लागेल. आणि त्यावेळेस या JNRMच्या स्कीमच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेचं 1200 कोटीचं बजेट हे 3400 कोटीपर्यंत पोहोचलं. केंद्र सरकारची मदत मिळाली म्हणून या शहरामध्ये आपण काम करू शकलो. परंतु हा वाढलेला FSI पुनर्विकास तर झालाच पाहिजे. परंतु ज्या गतीने पुनर्विकास होतोय त्या गतीने शहराच्या सर्व सुविधा देखील वाढल्या पाहिजे. पाणी आज आपल्याला खरं तर 2035 पर्यंत पाण्याचा तुटवडा यायला नको होता, परंतु आपल्या शहरातलं पाणी वळवण्याचा प्रयत्न केला.
MIDC भाग असेल, या सर्व भागामध्ये पार्किंगचे प्लॉट, समाज मंदिराचे प्लॉट, हॉस्पिटलचे प्लॉट, शाळांचे प्लॉट, गार्डनचे प्लॉट, मैदानांचे प्लॉट हे देखील आपल्याकरता राहणं हे तितकंच गरजेचं आहे. जर लोकसंख्या वाढत जाईल आणि जर सुविधा कमी होत गेल्या तर नवी मुंबई शहराचं त्या ठिकाणी वाटोळ व्हायला वेळ लागणार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा जेव्हा आपण नवी मुंबईच्या हिताच्या गोष्टींकरता आपली बाजू मांडली तेव्हा आपलं पद टिकावं, आपल्याला तिकीट मिळावं याकरता आमदारानं सातत्यानं चुप्पी साधली आणि कोणत्याही नवी मुंबई शहराच्या हिताकरता त्यांनी आपली बाजू मांडली नाही. आज खूप प्रश्न या नवी मुंबई शहरामध्ये निर्माण झालेले आहेत. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असतील, महाविकास आघाडी असेल, या सर्व घटकांनी, या पक्षानं या शहराला खूप दिलं, या शहराला ताकद दिली. या शहराचे निर्णय होत असताना या शहराकरता चांगले निर्णय व्हावे याकरता आपली भूमिका बजावली. परंतु या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या नवी मुंबई शहराची अधोगती झालेली आहे. आज आपल्याला पाणी कमी पडतंय, आपल्या शहरामधील प्लॉट विकले गेलेले आहेत. या प्रत्येकाला आपल्या शहराची काय वाताहत होते या गोष्टीचं यांना पडलंच नाही. यांना आपलं त्या ठिकाणी महत्व वाढवायचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या घटकानं आपल्या शहराला बळ देत असताना आपला 2025 आणि 30 पर्यंत आपल्या शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं राहावं, आपल्या शहरामध्ये चांगल्या सुविधा राहाव्या याकरता ज्यांनी बळ दिलं, अशाच त्या ठिकाणी छत्रछायेखाली पुन्हा मला काम करण्याची संधी मिळाली हे खरोखर मी माझं भाग्य समजतो. सर्वच नेत्यांसमवेत महाविकास आघाडीचे नवी मुंबई स्तरामधील सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते यांचं देखील मी तेवढंच आभार व्यक्त करेन. ज्या पद्धतीनं माझ्या समवेत आलेले कार्यकर्ते काम करतायत त्यांच्याच खांद्याला खांदा लावून शिवसेना, उद्धव साहेबांचा पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी पक्ष असेल, सर्व मित्र पक्ष असतील, यांनी देखील खूप कष्ट घेतलेले आहेत. निर्धार मिळाल्यानंतर आपला उमेदवारी अर्ज भरला गेला, त्यावेळेस भेटलेला उत्स्फूर्त प्रतिसाद, आपल्या रॅल्यांमध्ये ज्या पद्धतीनं तिन्ही पक्षाचे सर्व कार्यकर्ते संमिलित होत आहेत, नक्कीच या सर्वांच्या मनामध्ये एक गोष्ट आहे की यावेळेस योग्य परिवर्तन निश्चित होणार आहे. ही गोष्ट या सर्व गोष्टीमुळे आपल्याला कळते. आज जयंत पाटील साहेब आणि सुप्रियाताई सुळे, निलेश लंके अनेक मान्यवर आज आपलं मनोगत आज व्यक्त करणार आहेत. मी एवढंच आपल्याला सांगेन की येणाऱ्या 20 तारखेला नवी मुंबईच्या सन्मानाकरता, नवी मुंबईच्या विकासाकरता आपण सगळेजण आजपर्यंत जो प्रयत्न सुरू ठेवला त्याच्याहून अधिक प्रयत्न आपण 20 तारखेपर्यंत सुरू ठेवत आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला यशस्वी कराल असा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ऐतिहासिक सभेत येताना मला खरंच मनापासून आनंद आणि समाधान वाटतं. अनेक जुन्या आठवणी इथे आल्यावर जाणवल्या. एकतर हे ग्राउंड आणि सगळं जे आहे ना, जी प्रेरणा संस्था आहे, ही संस्था माननीय पद्मश्री पाटलांची आहे आणि याची सुरुवात आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना याची सुरुवात इथून झाली. 25 वर्षात बऱ्याच गोष्टी, पुलाखालून बरंच पाणी गेलं, पण पद्मश्री पाटलांचं आदरणीय पवार साहेबांचं नातं आजही प्रेमाचं, विश्वासाचं आहे. मला मनापासून आनंद आहे की अनेक वर्षांनी का होईना इथे यायची संधी मिळाली. अनेक जुन्या आठवणी, कारण का गेल्या 5-1 वर्षात काळ बदललेला आहे, पण आदरणीय पवार साहेबांच्या अनेक वर्षाच्या संघर्षात पद्मसिंह पाटील हे साहेबांबरोबर उभे राहिले. हे त्यांचं कुटुंब विसरलं असेल तरी मी आयुष्यात विसरणार नाही. कारण का माझ्या संस्कारामध्ये माझ्या आईने मला नेहमी सांगितलंय की आपल्या आयुष्यात एवढं जरी कोणीतरी आपल्यासाठी केलं असेल ना, ते आयुष्यभरात ते लक्षात ठेवायचं. ते कसे वागतात हे मी नाही कंट्रोल करू शकत, पण मी कशी वागते हे मी कंट्रोल करू शकते. त्याच्यामुळे जरी आज ते एका वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करत
कारण आपल्या संस्कृतीमध्ये आणि साधारण महिला इथे आहेत त्यांना माहिती आहे की नातं तोडायला ताकद लागत नाही, नाती जोडून ठेवायला ताकद लागते, जी ह्या सुप्रिया सुळेला. आणि जेव्हा संदीप आले त्यांची चर्चा झाली, मला मनापासून आनंद वाटला. कारण नाईक कुटुंबांचे आणि आमचे 4 दशकाचे प्रेमाचे संबंध राहिले. यांचे बंधू संजीव नाईक आणि मी आम्ही 5 वर्ष सलग संसदेमध्ये एकत्र काम केलेलं आहे. आणि मला अजूनही तो दिवस आठवते. मी इथे बसल्या बसल्या विचार करत होते, बाळ्या मामा तुम्ही आता निवडून आलाय ते नवीन बिल्डिंग मध्ये आहे. जेव्हा संजीव नाईक आणि मी निवडून आलो तेव्हा आम्ही जुन्या बिल्डिंग मध्ये, जी ओरिजिनल पार्लमेंटची बिल्डिंग आहे, त्याच्यात आम्ही सगळे बसायचो. ते मी आम्ही समीर भुजबळ होते तेव्हा युपीएचं सरकार होतं. आदरणीय पवार साहेब या देशाचे कृषी मंत्री होते आणि पहिल्या रो मध्ये मनमोहन सिंग साहेब, प्रणब मुखर्जी, सोनियाजी, पवार साहेब, चिदंबरम साहेब असे पहिल्या रोला बसायचे. आम्ही सगळे त्या मधल्या ब्लॉक मध्ये 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या रोला आम्ही सगळे ज्युनियर लोक तिथे बसायचो. आणि संदीप, तुम्हाला ही गोष्ट कदाचित माहिती नसेल, पण या तुमच्या कुटुंबांचे एक उपकार माझ्यावर आहेत हे मी आयुष्यात कधी विसरणार नाही. तेलंगणाचा सरकार करायचं का नाही याची चर्चा होत होती. आंध्र प्रदेश विभागायचा आणि एक राज्य आंध्र प्रदेश होईल आणि एक तेलंगणा होईल अशी मोठी चर्चा चालली. आणि काही खासदार म्हणत होते नाही, तेलंगणा आंध्र प्रदेश एकत्रच राहिलं पाहिजे. आणि काही खासदार म्हणत होते नाही, त्याचं विभाजन झालं पाहिजे. असं मोठं युद्ध आणि चर्चा चालली होती. आणि एक खासदार होते, त्यांनी एक स्प्रे आणला आणि तो स्प्रे इतका त्यांनी त्या AC हॉलमध्ये टाकला की सगळ्यांना एकदम खोकला यायला लागला, कुणाचे डोळे चुरचुरायला लागले. आणि एक्झिट मागच्या बाजूला, त्याच्यामुळे मागचे खासदार सगळे पटापटा बाहेर निघून गेले, राहिले सगळे पहिल्या रूममध्ये. संजीव नाईकांनी बाहेर नाही गेले, ते त्या टेबलावरनं उडी मारून पुढे जाऊन पहिलं त्यांनी काय केलं की आदरणीय पवारसाहेबांचा हात धरला, त्यांना नॅपकिन दिला आणि सांगितलं तोंडावर नॅपकिन दिला, सगळा इथून बाहेर चला. मी हे कधी दृश्य, आजही मी इथे बसल्या बसल्या ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर आलं. आणि संजीव मला म्हणलं तुम्ही त्या इथेच थांबा, मी जातो आणि मी साहेबांना तिथून व्यवस्थित बाहेर काढतो. तो दिवस आणि आजचा दिवस मी कधीही संजीव आणि त्यांच्या कुटुंबाने केलेला त्या दिवशीचा माझ्यावरचा उपकार म्हणणार नाही, उपकार घडलं की जरा अंतर येतं. जे प्रेम एक भाऊ म्हणून दाखवलं हे मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. असं मी नाईक कुटुंबाबरोबर 5 वर्ष संजीव बरोबर काम केलं, तसंच मी धनंजय महाडिकांबरोबर 5 वर्ष संसदेत काम केलं. अतिशय सुसंस्कृत माणूस, गोड बोलणार, प्रत्येकाला प्रेमाने कोल्हापूरची गुळाची ढेप देणार, अतिशय चांगला. काय संगतीचं काय सांगू तुम्हाला बायांना, लक्षात ठेवा. पोरांचे कोण मित्र मैत्रिणी आहेत लक्षात ठेवा. संगत खराब झाली की असो. काय करावं त्यांनी. परवा भाषणामध्ये कोल्हापूरमध्ये, कुणाचं कोल्हापूर आहे ते आमच्या अंबाबाईचं कोल्हापूर आहे, जिथे आम्ही दरवर्षी जाऊन दर्शन घेतो, आशीर्वाद घेतो. छत्रपती शाहू महाराजांचा फोटो इथे आहे. त्या शाहू महाराजांचा तिथे सगळं काम त्या कोल्हापुराच्या बाजूतून सुरू झालं. आणि काय हे म्हणतात माशे की जर कुठलीही महिला जी लाडकी बहीण योजनेत असेल, ती जर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रचाराला गेली तर तिचा फोटो काढा, मला द्या आणि मी बघतो काय करायचं. ओ धनंजय महाडिक, एक तर या राज्यामध्ये कुठल्याही महिलेचा फोटो काढणं चोरून हा गुन्हा आहे. आमच्या या महिलांच्या एकीचा पण फोटो काढून दाखवा, मी बघते काय करते. ही धमकी नाहीये, अस्वस्थता आहे मनामध्ये. काय समजतात ते स्वतःला स्वतःच्या खिशातून पैसे देतात. आम्ही टॅक्स भरतो म्हणून तुम्ही ही योजना सुरू केली आणि जाणार आम्ही. पाहिजे त्याच्या सभेला जाणार का नाही जाणार तुम्ही. पाहिजे त्या सभेला जाईल. लोकशाही आहे, दडपशाही नाही आहे या धनंजय महाडिकांच्या भारतीय जनता पक्षाची. तुम्ही पण जा, कुणाच्याही सभेला जा, मी कधीच म्हणणार नाही. ते लाडकी बहीण योजना करतात 1500 रुपये, हो आम्ही
योजना म्हणत नाही, आम्ही तुम्हाला महालक्ष्मी म्हणणार आहोत आणि 3000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत. आणि म्हणून काय झालं, 3000 रुपये दिले म्हणजे काय उपकार करत नाही आम्ही. 3000 रुपये दिले तर पाहिजे तिथे जा, पाहिजे त्याच्या सभेला जा. हा तुमचा अधिकार आहे आणि अधिकार मी नाही तुम्हाला दिलेला. आणि मी कोण जाब विचारणार तुम्हाला? तुम्हाला हा अधिकार मोकळा श्वास घ्यायचा हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने तुम्हाला दिलेला आहे, तो कोणीही काढू शकत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणते की हे संविधान विरोधी आहेत. हो, माझा म्हणणं आहे की ते आहे. तुम्ही त्यांचं सगळं वागणं बघा, प्रत्येकाला धमकी देतात. अहो, महिलांना तर त्यांना वाटतं धमकी दिलं. महाराष्ट्राच्या महिला तुम्ही पाहिल्या नाही. तुम्ही जरा आवाज दिला, काही बोलला तर डोळ्यात टचकन आमच्या पाणी येतं. पण जेव्हा घात होतो ना, तेव्हा तीच आमची महिला अंबर कसून पदर खोचून झाशीची राणी झालेली या देशाने पाहिली. तिथे बघताय ना सावित्रीबाईंचा मोठा फोटो आहे. मला विचार करून सांगा, जर सावित्रीबाईंनी जर शाळेत गेल्या नसत्या, शिकल्या नसत्या, तर सुप्रिया सुळे इथे भाषण करू शकली असती. कदाचित मीही शिकले नसते, मलाही हे समान अधिकार मिळाले नसते. त्याच्यामुळे हे सगळं जे योगदान आहे ना, हे सगळं या महापुरुषांचं आहे. आपण फक्त त्या महापुरुषांचा विचार पुढे न्यायचा एक छोटासा प्रयत्न करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं. ते संविधान राहुलजींनी परवा दाखवलं. काँग्रेसचे कोणी नेते आहे तिथे बसतील. लाल रंगाचं संविधान, मला वाटतं माझ्या बॅगेत आहे ते लाल रंगाचं संविधान. बघा त्या एका बॅगेमध्ये आहे. लाल रंगाचं संविधान राहुलजींनी दाखवलं. आणि आमचे ज्यांनी आत्ताच नाव बदलले असे देवाभाऊ, आधी देवेंद्र फडणवीस, मग देवेंद्रजी, आता देवाभाऊ म्हणतात स्वतःला. मोठ्या मोठ्या जाहिराती बघते देवाभाऊच्या, मला काही प्रॉब्लेम नाही. काय दिलं भाजपने, किती दिलं आणि किती काढून घेतलं याची एक आकडेवारी मी काढलेली आहे. ती वाचतो आणि माझं भाषण पूर्ण करतो, जास्त वेळ नाही. तुम्हाला 5 किलो तांदूळ 50 रुपये प्रति महिना, 12 महिन्याचे 600 रुपये होतात. 5 किलो गहू 35 रुपये प्रति महिना, 35 रुपये महिना म्हणजे 12 गुणिले 35 420 रुपये ते होतात. सन्मान निधी वार्षिक 6000 रुपये देतात. एकूण 600 अधिक 420 अधिक 6000 7020 रुपये वार्षिक तुम्हाला देतात. भाजपने तुमच्याकडून काय घेतलं? सिलेंडर मध्ये 500 वाढवले. दर महिन्याला 1 सिलेंडर वापरलं तर 6000 रुपये दिला. तेलात लिटर मध्ये 100 रुपयाची वाढ. एका महिन्यात 4 लिटर तेल वापरलं तर महिन्याला 400 रुपये, 4800 रुपये प्रतिवर्षी ते जातात. पेट्रोल डिझेल मध्ये सरासरी 40 रुपयाची वाढ. त्याचे वार्षिक समजा 1 लिटर रोज वापर केला तर 40 रुपये गुणिले 25 दिवस म्हणजे 5 दिवस ऑफिसमध्ये गेला नाही, 1 लिटर खपलं नाही तुमचं, वापरलं नाही, त्याचाही डिस्काउंट आम्ही त्यांना दिलाय. तर 12,000 रुपये पेट्रोल डिझेलचे जातात. आपल्या डाळीमध्ये सरासरी 100 किलो वाढ. महिन्याला 4 किलो डाळ घरात लागली तर ते 12 गुणिले 400 4800 रुपये. तांदळात 40 रुपये ते 9600. पिठात 15 रुपये किलोने वाढ. त्याचे 20 किलो पीठ खाल्लं तर 300 रुपये. 300 गुणिले 12 3600 रुपये. कपड्यांमध्ये प्रति जोडी सरासरी 500 वाढले. एका वर्षात प्रति व्यक्ती 4 जोड्या कपड्यांचे बनवले आणि कुटुंबात सरासरी 4 लोक असतील तर 4 गुणिले 4 गुणिले 500 असे 8000. चप्पल आणि बूट प्रति जोडीमध्ये सरासरी 400 वाढले. तर एका वर्षात कुटुंबात 4 लोक असल्यास प्रति व्यक्ती शूज आणि चप्पलच्या 4 जोड्या करा, याचे 6400. मुलांच्या पुस्तकामध्ये 2000 सरासरीने वाढ झाली. कुटुंबातील एका व्यक्तीचे पेन्शन दरमहा 1200 रुपये रोखले, हे 14,400. गौरादेवी कन्या धन वार्षिक 25,000 रुपयांनी कमी केलं. त्या सगळ्याची बेरीज तुम्हाला जी आहे ती 96,600 रुपये आणि देतात किती तर 7,020 म्हणजे 96,600 रुपये वजा 7,020 म्हणजे 89,580 रुपये तुमच्याकडून वसूल केले जातात.
जीएसटी धरलेला नाही. याच्यावर जीएसटी लावला तर 18%, म्हणजे एक 18,000 रुपये ह्याच्यावर वाढ करा, म्हणजे 1,00,000 रुपये तुमच्या खिशातनं हे सरकार काढतं आणि देताना फक्त 7,000 देतं. पण त्यांच्या जाहिराती किती, संध्याकाळी जेवायला बसलं जाहिरात, सकाळी उठलं जाहिरात, चहा पिताना जाहिरात, शेकडो कोटी रुपये गुगलवर जाहिरातीवर खर्च केलाय. तुम्ही जरा गुगल काढलं की पहिली ह्यांची जाहिरात एकनाथ शिंदेची. आणि म्हणून प्रचंड अशा पद्धतीने जाहिरात करून पुन्हा सत्तेवर येण्याचा उद्योग काही लोक करतायत. मी आपल्याला जाताना शेवटचा मुद्दा सांगतो. पंचसूत्री आमच्या महाविकास आघाडीने जाहीर केली आहे. त्यातलं एकच सूत्र सांगतो जे सगळ्यांची महिला फार मोठ्या प्रमाणात आहे. आमचं सरकार सत्तेवर आल्यानंतर महालक्ष्मी योजना आम्ही काढू आणि महालक्ष्मी योजनाच्या माध्यमातून प्रत्येक गरीब घरातल्या महिलेला 3,000 रुपये महिन्याला देण्याची भूमिका आम्ही स्वीकारलेली. आणि तुम्हाला कुणाला एसटीनं प्रवास करायचा असेल तर नवऱ्याला विचारायची गरज नाही, एसटी मोफत करण्याची व्यवस्थाही आमचं सरकार आल्यावर करू. माझा एका प्रश्नाला उत्तर द्या तुम्ही, इथं कोण असं आहे का की मोदी साहेबांनी लोकसभेच्या आधी 5 लाख रुपयाची तुम्हाला आरोग्याचं संरक्षण दिलेलं होतं. 5 लाख रुपये, 80 कोटी, 15 लाख तर जुना झाला, 14 सालचा वादा होता, ते असे लय वादे. 5 लाख रुपये तुम्ही जर इथं हॉस्पिटलमध्ये मोठ्या गेला तर कार्ड दाखवलं आणि तुम्हाला 4 लाख रुपये हॉस्पिटलचा खर्च असेल तर तो माफ. असं कोणाला झालंय का? मोदींचं कार्ड घेऊन गेलं आणि तुमच्यातला कोणी असेल, भाजप मधल्या कोणाचं असेल, तुम्हाला कळलं असेल तर सांगा, आपला काय प्रॉब्लेम नाही, आपण भाषण इथंच थांबू. ही माझी कदाचित 40-45वी सभा असेल. प्रत्येक सभेत मी हा प्रश्न विचारतो, एक माणूस अजून हात वर केलेला नाही. मोदींनी दिलेली गॅरंटी महाराष्ट्रात एकालाही पोचलेली नाही. पण महाविकास आघाडीने आता असं ठरवलेलं आहे की महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रातल्या गरीब माणसांच्या घरामध्ये 25 लाख रुपयाचा विमा काढण्याची व्यवस्था करू. 25 लाख रुपयापर्यंत त्याच्यावर जो खर्च असेल तो देण्याचं काम हे महाविकास आघाडीचं आमचं येणारं सरकार करेल. गरिबांच्यासाठी, आरोग्यासाठी आमच्या आया बहिणी बऱ्याच रोग अंगावर काढतात आणि पोराला 15,000 रुपये पगार असतो, आपलं 4,000 रुपये बिल येईल. कशाला सांगायचं, जाऊ दे उद्या बघू. ही सगळी पद्धत महाराष्ट्रातली आमच्या भगिनींच्या वर असे जे वेगवेगळे प्रसंग येतात ते टाळायचे असेल तर कुणालाही घरात अशी खात्री पाहिजे, ते कार्ड घेऊन गेलं मला बिल घ्यायची गरज नाही, माझी माफी होणार आहे, अशी व्यवस्था महाराष्ट्रात आम्ही करू. आपण सर्वांनी उद्याच्या निवडणुकांमध्ये या संदीप नाईक यांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा. अजून बरेच उमेदवार बोलणार आहेत. फक्त जाताना एक शेवटचं माझं काम सगळ्या पुरुषांनी करावं. महिला तरी आहेच, त्यांनी ऐकलंच, पण पुरुषांना विनंती आहे, घरी गेल्यावर जेवण असेलच. बायकोला समोर बोलवायचं, आईला बोलवायचं, बहिणीला बोलवायचं, वहिनीला बोलवायचं, मावशी घरात असेल तर तिला बोलवायचं. गावात घरात सगळ्या महिलांची मिटिंग घ्या, सगळ्या महिलांची मिटिंग घ्यायची आणि त्यांना सांगायचं गाडीवाला 1,500 रुपये देतोय, जो आलेला आजचा बाबा 3,000 रुपये द्यायला तयार आहे. आपण ह्याच्या बाजूला जाण्याशिवाय आता पर्याय नाही. ही माझा संदेश किंवा आमची भूमिका त्यांच्या समोर मांडा. सरकार आपलं येईल, तुम्ही चिंता करायची गरज नाही. आणि ते सरकार आल्यानंतर संदीप नाईक आणि या नव्या मुंबईचं गतवैभव पुन्हा आणून देण्याचं काम संदीप नाईकांच्या मार्फत शरद पवार साहेब करतील. आणि संदीप नाईक यांना महाराष्ट्रात आमच्या सरकारमध्ये वजनदार काम करण्याची जबाबदारी आम्ही सगळे देऊ, हा विश्वास या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. मला खूप
खूप अस्वस्थ करणार होते. मी माझ्या भाषणात इथे बोलले. त्याचं कारण असं, त्यांच्यावर मीही अनेक वर्ष काम केलंय. त्या माझ्या आईला चांगलं ओळखतात. माझ्या आत्या एन डी पाटलांच्या मिसेस माई आत्या, त्यांचे आणि त्यांचे तर फार कौटुंबिक संबंध आहे. मी अस्वस्थ करणार आहे. कारण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, मी काही कुणावर टीका करत म्हणून बोलत नाहीये, पण एका लोकप्रतिनिधी असेल किंवा तुम्ही आता मीडियामधले किती लोक आयकॉन्स होतात ना, आपण त्यांना रोज टीव्हीवर बघतो, ते आपल्याला वाटतं अरे हा तर आपल्या ओळखीचा आहे, आपण त्याला आयुष्यात कधीच भेटलेला नसतो, पण असा तर माणूस एक नातं होतं त्याच्याशी टीव्हीवर बघून बघून. तर लोकप्रतिनिधी असेल, मीडियामधले लोक असेल, यांच्याकडे प्रेमाने बघत असतात. आणि जर आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनीच अशी भाषा जर वापरायला लागले, आणि त्यातून आम्ही महिला होतो, एक महिला असणं आमच्यावर झालेले संस्कार. म्हणून मी भाषणातही म्हणले की मी नुसतं प्रभू श्रीराम कधी म्हणत नाही, आणि हे मला माझ्या आईनी आणि त्यानंतर सुषमा स्वराजांनी शिकवली. त्यांच्या प्रत्येक भाषणात त्या मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणायचं, आणि ती मर्यादा पुरुषांनीही पाळली पाहिजे, पण आम्ही महिलांनी एक संस्काराचा भाग येतो. त्याच्यात काही कमी, वीक, स्ट्रॉंग नाही, पण आम्हाला आमच्या संस्कारांचा सार्थ अभिमान आहे. आणि त्या संस्कारामध्ये महिलांकडून किंवा कुठल्या पुरुषांकडून अशी रफ भाषा, आणि ती पण कार्यकर्त्यांवर, ही वारंवार भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यां पदाधिकाऱ्यांना दिसते. हे अस्वस्थ करणारे, कारण का ओरिजिनल बीजेपी फार चांगला पक्ष होता. मी स्वतः त्यांच्या बरोबर जरी विरोधात ते होते, फार जवळून त्या नेत्यांना पाहिले. ओरिजिनल बीजेपी हा चांगला पक्ष होता. हे 2.0चा हा प्रॉब्लेम आहे. आधी असे कधी बघितलंय का तुम्ही? जेव्हा अटलजी होते, सुषमाजी होत्या, आमचे अरुण जेटली साहेब होते, ते असे नव्हते. अहो, ते अशी भाषा, अशी कृती कधी म्हणजे ध्यानी मनीच नाही. त्यांची भाषणं आम्ही कौतुकाने ऐकायचो, कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये विरोधी असला तरी काय झालं, त्याच्या भाषण ऐकून आपल्यालाही काहीतरी शिकायला मिळतं. आम्ही शिकलो त्याच्यातून. पण ज्या पद्धतीने आज भारतीय जनता पक्ष 2.0, मी नेहमी भारतीय जनता पक्षाला टीका करत नाही, 2.0 वर करते, कारण का हे सगळं जे राजकारण जे गढूळ केलेलं आहे, हे पूर्णपणे अदृश्य शक्तीचा पाप. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलते, कारण मला आणि देवेंद्रजींकडून माझ्या फार अपेक्षा होत्या. जरी विरोधी पक्षातले असले, तुम्ही बघा मी गडकरी साहेबांबद्दल मन मोकळेपणे बोलले, कारण का अच्छे को अच्छा कहण्याचे आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये एकामेकावर आम्ही टीकाही करतो, पण चांगलंही बोललं पाहिजे. मी कधी असं म्हणत नाही 70 साल में कुछ नहीं हुआ, 10 साल में कुछ, असं नसतं. प्रत्येक सरकार काहीतरी चांगलं करतच असतं. पण माझ्या स्वतःच्या देवेंद्रजींकडे प्रचंड अपेक्षा होत्या. एक युवा नेता होता, ठीक आहे आमच्या विरोधात असले म्हणून काय झालं, पण ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसात दानवेंनी जशी, म्हणजे मला हे बोलणं अयोग्य, जी कृती केली ती अस्वस्थ करणारी होती. धनंजय माडिक ज्या पद्धतीने महिलांना धमकी देत होते, माझी अपेक्षा होती गृहमंत्री म्हणून त्यांनी काहीतरी बोलावं महिला सुरक्षिततेबद्दल. आज नाशिकला आमच्या एका कॅन्डिडेटच्या आईवर आणि भावावर हल्ला झाला. मी तिथे SP ऑफिसला जाऊन आले नाशिकला. ह्या सगळ्या गोष्टी सुसंस्कृत महाराष्ट्रात नव्हत्या. हो, कधी राजकारण व्हायचं, दिलदारपणे आम्ही एकामेकांवर टीका करायचो, पण असं गलिच्छ राजकारण कधी झालं नाही. आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे, कारण का महाराष्ट्राच्या संस्कृतीला जे आज सत्तेमधले लोक वागतात हे शोभणारं नाही. शक्यता नाकारता येत नाही. अर्थातच आमचे पक्षाचे महाराष्ट्राचे नेते जर असं काही बोलले असतील तर त्याच्यात तथ्यच असेल, आणि त्यातून ते जयंत पाटील आहेत. त्याच्यामुळे ते जे बोलतात तेव्हा विचार करूनच बोलतात, ते विचार करूनच बोलतात. तर आम्ही खोटे नाटे आरोप करत नाही त्यांच्यावर, आमचं काही सेटिंग बिटिंग नसतं. कसं आहे, ज्यांच्यावर मागच्या 5 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी ज्यांच्यावर आरोप केले तेच सगळे वॉशिंग मशीन मधून काश्मीर टू कन्याकुमारी आज भारतीय जनता पक्षाबरोबर आहे. ते आपण सगळ्यांनीच पाहिलेले आहे, आणि तुमच्याच चॅनलवर या बातम्या येतात. काय मी वेगळं सांगत नाही. अँड डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. डेटाच दाखवतो की ज्या ज्या पक्षांवर, म्हणजे आमचंच उदाहरण बघा ना, आम्हाला नॅचरली करप्ट पार्टी, NCP नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचे, आमच्यावर किती आरोप झाले, आणि याच पक्षावर आज ते गठबंधन मध्ये हे योग आघाडीचा परफॉर्मन्स त्या राज्यात उत्तम असेल. मी त्यांच्यासारखी भाषण नाही करत, अबकी बार 400 पार वगैरे असलं आम्ही नाही करत. आणि मला वाटते का सशक्त लोकशाहीमध्ये महाराष्ट्राची मायबाप जनता ही निर्णय घेते, आणि ती फार हुशार आहे, अतिशय संवेदनशील आहे. जे महाराष्ट्रासाठी योग्य असेल, ती महाविकास आघाडी जे परिवर्तन करायची भाषा करते, ही भाषा ही महाराष्ट्राच्या सन्मान आणि स्वाभिमानासाठी आहे. अनेक विषयांमध्ये आपल्या शहराला अडचणी भासतात.
येणाऱ्या कालखंडामध्ये पुनर्विकास होणार आहे. या शहराची लोकसंख्या झपाटीनं दुप्पट होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या शहराच्या सुविधा देखील त्याच पद्धतीने वाढणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये एक समतोल विकास, मग तो गावठाणाचा असेल, शहरामधल्या LIG, MIG, SIG, सिडको निर्मित घरं, प्रायव्हेट सोसायट्या, इंडस्ट्रियल बेल्ट आणि झोपडपट्टी यांचा एक समतोल विकास करण्याचं विजन या माझ्या पूर्ण या अजेंडामध्ये ठेवलं गेलेलं आहे. आणि यामध्ये युवकांचा रोजगाराचा प्रश्न असेल, महिलांचा सुरक्षेचा प्रश्न असेल, सर्व धर्मातील समाजातील लोकांना या नवी मुंबई शहराच्या विकासासोबत घेऊन जाण्याची धारणा असेल, अशा सर्वच गोष्टींचा अंतर्भाव या माझ्या घोषणापत्रामध्ये मी केलेला आहे. त्यामुळे नक्कीच मला विश्वास आहे की जो माझा भूतकाळातला जो अनुभव आहे त्याला विश्वास ठेवून येणाऱ्या कालखंडामध्ये नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघातील जनता ही माझ्यावर विश्वास ठेवते. आज महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष, मित्र पक्ष हे एकदिलानं पूर्ण महाविकास आघाडीच्या उमेदवाराला यशस्वी करण्याकरता ती प्रयत्नांची पराकाष्ठा करतात, खूप मेहनत घेत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रचार सभेमध्ये किंवा रॅल्यांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. त्यामुळे एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की बदल या बेलापूर मतदारसंघामध्ये नागरिकांना हवा आहे. जो बॅकलॉग बेलापूर मतदारसंघामध्ये विकासाचा लोकांनी पाहिला आहे, लोकांशी संवाद आमदारांचा झालेला नाही आणि त्या पलीकडे कार्यकर्त्यांना दिलेली अपमानास्पद वागणूक, नागरिकांच्या हिताचे धोरण न स्वीकारता अहिताचे धोरण जे नागरिकांवर थोपवले गेले त्याचा उद्रेक हा नागरिकांमध्ये जाताना आम्हाला बघायला मिळतोय. आणि नक्कीच मला विश्वास आहे की येणाऱ्या 20 तारखेला नवी मुंबईच्या सन्मानाकरता, नवी मुंबईच्या विकासाकरता या नवी मुंबईची बेलापूर मतदारसंघातील जनता योग्य निर्णय घेईल. खूप महत्त्वाचा विषय आहे की जी कायदा सुव्यवस्था ही राखली गेली पाहिजे. या शहरामध्ये ही सॅटेलाइट सिटी म्हणून नवी मुंबई शहर ओळखलं जातं आणि या शहरामधील प्रत्येक घटकाची काळजी या प्रशासनाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी देखील घेतलेली पाहिजे. आणि सुप्रियाताईंनी जो मला शब्द माझ्याकडून मागितलाय की या शहराला सुरक्षित ठेवण्याकरता जी महत्त्वाच्या उपाययोजना आहेत किंवा जी मानसिकता या शहरवासियांची निर्माण करायची आहे, कायदा सुव्यवस्था टिकवायची, याकरता मी कटिबद्ध आहे. पहिल्यांदा तर म्हणजे त्यांनी महाविकास आघाडीने आणि शरदचंद्र पवार साहेबांनी मला या बेलापूर मतदारसंघामधून निवडणूक लढण्याची संधी दिली. मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि नवी मुंबई शहराचे खूप प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांना मनापासून उत्तरं देणं गरजेचं आहे. बघा, इलेक्शन आहे म्हणून GR काढणं आणि GR काढून होल्डिंग लागणं यामधून ते नवी मुंबई शहराचे गावठाणाचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे नक्कीच जी जबाबदारी पक्ष देईल त्या ठिकाणी मी काम करेन. म्हणजे त्यांनी आरोप करत बसावे, आम्ही काम करणारे लोक तर आम्ही काम करत नाही. आणि नवी मुंबईमध्ये कोणी काम केलंय याची जाण नवी मुंबईकरांना आहे. त्यामुळे फक्त बोलणारे कोण आणि काम करणारे कोण हे जनतेला माहिती आहे आणि त्याचं उत्तर त्यांना 20 तारखेला मिळेल.